आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील बोर्डाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात। तर त्यामधील पहिला टॉपिक बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे। तर त्यामधील ना तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्यामधलं 7वं आणि 8वं एक्झाम्पल परफेक्ट करायचं, जेणेकरून ते दोन्ही सुटले की त्याच्याशी रिलेटेड असणारे अगोदरचे जे 6 प्रश्न आहेत तर त्यामधले तुम्हाला प्रश्न इझिली सुटू शकतात। आणि वरच्यातलं फक्त एखादा किंवा दुसरा असतो, तो पण 1-2 मार्कांसाठी वगैरे असा विचारतात। त्याच्यामुळे 2 मार्क म्हणजे पण काही कमी नाहीत, तरी सुद्धा तुम्हाला जर 7वा-8वा प्रश्न क्लिअरली सुटला तर वरचे सुटू शकते। त्याच्यामुळे एक तुम्हाला सगळे तर काय आता पेपरच्या अगोदर सगळे सॉल्व करून होणार नाहीत, त्याच्यामुळे काय करा तुम्ही त्याच्यातले 1-2 सोडवून बघायचं, पण जायच्या अगोदर एक सगळ्या प्रॅक्टिस सेटवरनं एक तरी ओझरती नजर तुमची फिरलीच पाहिजे। त्यानंतर आहे बघा, ग्राफवरती ग्राफशी संबंधित 100% पेपरला प्रश्न असणारच आहे आणि येतोच कायम, आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे। त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये ग्राफवरती एखादा तरी प्रश्न असणारच आहे। तर त्यामधील तुम्हाला 1.2 मधला क्वेश्चन फर्स्ट आहे ते ॲक्टिव्हिटी पूर्ण करा, सहजपणे कुणाला पण जमू शकतं, एवढं अवघड नाही। त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 2 आहे ना, तर त्यातलं एखादा तरी एक्झाम्पल तुम्ही ग्राफ पेपरवरती काढून बघायचं, सराव करायचा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा प्लस मायनसचा गोंधळ होऊ शकतो आणि चुकीच्या व्हॅल्यू तुम्ही ड्रॉ करून ठेवाल, तर तसं नको काय व्हायला। त्याच्यामुळे एकदा तरी तुम्ही ग्राफ पेपरवरती काढून बघायचा ग्राफ पेपरला जायच्या अगोदर। त्यानंतर नेक्स्ट आहे क्रॅमर्स रूल, 100% पेपरसाठी क्रॅमर्स रूल असणार आहे। त्याच्यामुळे यामधलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधला किमान पहिलं जे डिटर्मिनंट काढा आहे, डिटर्मिनंटमधलं पण एक फिक्स एक्झाम्पल करायचं। त्याच्यामुळे तुम्हाला मी शिकवताना सांगितलेले आहेत कशा पद्धतीने डिटर्मिनंट वगैरे सोडवायचा, त्यामुळे तो करा। आणि खाली क्रॅमर्स रूल तुम्ही केलात ना, ते डिटर्मिनंट सुटणारच आहे, म्हणजे 1 मार्कांचं 2 मार्कांचं वगैरे प्रश्न सुटणारच आहेत, ते काही न सुटण्यासारखं नाही आहेत। म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल इनडिरेक्टली तुम्हाला काय होईल, तर तो क्रॅमर्स रूलचे सगळे केले की इनडिरेक्टली डिटर्मिनंट तुम्हाला सुटणारच आहे, कारण डिटर्मिनंट सोडवल्याशिवाय आपण क्रॅमर्स रूल सोडवू शकत नाही। त्याच्यामुळे काय करा, क्रॅमर्स रूलमधलं की नाही कुठलं पण ह्याच्यातलं बऱ्यापैकी सगळे सेम आहेत, म्हणजे व्हॅल्यूज फक्त वेगळे आहेत, त्याच्यामुळे मेथड सगळ्यांच्या सेमच आहेत। तर dx dy वगैरे व्यवस्थित बघून जा, आणि जर एकच चुकलावरचा डिटर्मिनंट काढायचं चुकलंय, खाली पूर्ण एक्झाम्पल चुकतंय, तर तसं व्हायला नको। त्याच्यामुळे क्रॅमर्स रूलमधलं एक व्यवस्थित बघून जायचं पेपरसाठी। त्यानंतर 1.4 मधले सगळे सोडवून बघायचे, अगदी सोपे जरी वाटत असले तरी सुद्धा 1/x बद्दल काय पुट करायचा, m किंवा n वगैरे, किंवा 1/y बद्दल काय पुट करायचं, परत 1/x + y किंवा 1/x - y, हे 4 मार्कांचे प्रश्न असतात। त्याच्यामुळे ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत त्यांनी 1.4 ना सगळा सोडवून बघायचा त्याच्यातला। त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहेत बघा, वर्ड प्रॉब्लेम ना ज्यांनी सुरुवातीपासून केलेले आहेत, ज्यांना ह्याच्यातल्या आयडियाज असतात, त्या विद्यार्थ्यांनी वर्ड प्रॉब्लेम करायचे, नाहीतर मग आता एखाद दुसरा करत बसून त्याच्यात वेळ वाया घालवू नका। त्याला दुसरा जर ऑप्शनल वगैरे असेल तर आपण तो सोडवू शकतो, तरीही तुम्ही सगळे करा त्याच्यातले। मी आता पर्टिक्युलर असं नाही सांगत ह्याच्यामधलं, पण 1.5 मधला वर्ड प्रॉब्लेम असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2.1 मधला ना तुम्हाला 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे। परफेक्ट म्हणजे अगदी तोंडपाठच करून जायचं, व्हॅल्यू फक्त चेंज असतील, अदरवाईज प्रश्न असतीलच ते, त्याच्यामुळे तोही करा। त्यानंतर वरचे जे आहेत बघा, फर्स्ट सेकंड वगैरे आहे, अगदी सोपे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गफलत व्हायला नको, कुठं ABCच्या व्हॅल्यूज लिहा वगैरे असे प्रश्न आहेत, कोणतं रूट वगैरे आहे का नाही वगैरे हे सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे ते सुटू शकेल, पण 6वं व्यवस्थित करा। त्यानंतर 5वा नंबरचा प्रश्न पण आहे, तो पण इझिली, फक्त x = 3 टाकायचा आहे, तर तोही सोडवा। फॅक्टरायझेशन मेथडमधला 100% एक प्रश्न असणार आहे, तो व्यवस्थित करून जायचा। 2.2 मधला एखादा तरी प्रश्न तुम्हाला येणारच फॅक्टरायझेशन मेथडचा, त्याच्यामुळे तो परफेक्ट करा। त्यातला एक तरी प्रश्न तुम्हाला येणार आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित सोडवा। आणि यानंतर ना 10वा, 11वा आणि 12वा हे प्रश्न नाही तुम्हाला खूप सोपे आहेत, पण आपलं कसं होतं की आपण एकदम एक्झाम्पल सोपे आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करतो, तर दुर्लक्ष करू नका, फक्त एकदा पाटीवर सोडवून बघा, एकदम सिंपल आहे। 25m² = 9 आहे, तर मग त्याच्यातनं काय करायचं हे बघा, किंवा x² = 3 वगैरे विचारला तर कसं घ्यायचं आहे ते शिकवताना मी सांगितलेले आहेत। त्यानंतर स्क्वेअर मेथडचा एक फिक्स करायचं एक्झाम्पल।
फॉर्म्युला मेथड जी आहे तर फॉर्म्युला मेथड फिक्स येणारच आहे पेपरला. फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला व्यवस्थित करून जा. ABCच्या व्हॅल्यू कशा पुट केलेल्या असतात आणि बरेच विद्यार्थी ना स्क्वेअर रूटमधून बाहेर काढताना त्यांची खूप जम्बलिंग झालेलं असतं. हा वर्ग कोणाचा आहे किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला आता फोड वगैरे 16 दुनी समजा 32 आहे आणि वर्गमुळामध्ये जर 32 आलं तर मुलांचं असं होतं की 32 हा कोणाचाच वर्ग नाही. मग त्याला सेपरेट कसं करायचं तर 16 × 2 करा ना. 16 हा कोणाचा आहे तर 4चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे त्याला बाजूला काढा. राहिलं फक्त ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये काय येणार तर 4 स्क्वेअर रूट 2 येणार. तर तशा पद्धतीनं तुम्ही जरी डिरेक्टली स्क्वेअर नसला तर कसं बाजूला काढायचं हे नीट बघून जावा. आणि प्लस और मायनस अशा 2 व्हॅल्यू येतात त्यांच्या, त्याच्यामुळे ते एक नीट चेक करायचं. फिक्स तो प्रश्न करूनच जायचा. बाय युजिंग फॉर्म्युला मेथड आहे तो करायचा, म्हणजे 100% करून जायचा. त्यानंतरचं आहे बघा A आणि B ही रूट्स आहेत. द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट. तर त्यासाठी ना तुम्हाला 2.5 मधलं तुम्हाला 5th आणि 6 हे दोन्ही क्वेश्चन करा तुम्ही फिक्स. 5वा आणि 6वा हे दोन्ही प्रश्न करायचे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर वगैरे. आणि तुम्ही म्हणाल मग अगोदरचं नाही का करायचं, तर अगोदरचं तुम्हाला सुटू शकते, कारण अगोदरचे आहेत ना ते रूट्स फक्त सांगायचे आहेत. म्हणजे रूट्स ऑलरेडी आपण अल्फा बीटाच्या व्हॅल्यू काढून म्हणजे तो फॉर्म्युला यूज करून सोडवणारच आहोत. त्याच्या पुढे फक्त काय करायचं आहे, जर डेल्टा डिस्क्रिमिनंट डेल्टा बरोबर जर 0 आलं तर आपण काय म्हणणार, इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आलं तर रूट्स ऑफ काय असतात रिअल आणि अनइक्वल येणार आहे. आणि जर डेल्टा इज लेस दॅन 0 असेल तर काय असतं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट इक्वल असं येणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं ते तिन्ही तुम्ही प्रश्न तुम्हाला सुटतील. त्याच्यामुळे फक्त ओझर तर बघून जायचं की आल्यावर उत्तर काय लिहायचं, डेल्टा बरोबर 0 वगैरे आलं तर. त्याच्यामुळे ते रिअलमधले एक बघून जा. त्यानंतर सेम वर्ड प्रॉब्लेमचं तुमच्या अगोदर तुम्हाला जमत असेल, प्रॅक्टिस केला असेल तर ते सोडवा. किमान गिव्हन तरी लिहायचंच व्यवस्थित. तेवढं गिव्हन जमलं की मग पुढचे तुम्हाला सॉल्व्ह व्हायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहेत बघा 3.1 मधला. 3.1 मधला आहे तो म्हणजे सिक्वेन्स AP आहे का नाही शोधायचं आणि कॉमन डिफरन्स काय येतो ते. आता कॉमन डिफरन्स काढायला आला म्हणजे माहितीच आहे तुम्हाला काय करू शकतो आपण, T2 - T म्हणजे पुढच्यातनं पाठीमागचा मायनस करायचा असतो ना, T2 - T1 परत T3 - T2 अशा पद्धतीनं तो सॉल्व्ह करून घ्यायचा कॉमन डिफरन्स वगैरे. आता तो तिथला एक एक फक्त सोडवून बघायचं, जास्त फोकस करायचा नाही. मग फोकस कशावरती करायचा तर 3.2 आहे का त्यातली सगळे एक्झाम्पल बऱ्यापैकी सॉल्व्ह करायचे. तुम्हाला एक तरी प्रश्न असा असणार आहे की 20 टर्म काढा, 90 टर्म काढा असा प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस करायचा. नेक्स्ट आहे बघा तुम्हाला फाइंड सम ऑफ त्याच्यातलं 3.3 आहे का त्याच्यामधलं तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायसाठी असतं. तर त्याच्यातला पहिला दुसरा तिसरा हे फिक्स करून जायचं. पहिला दुसरा तिसरा हे फिक्स करा. आणि 7वा 8वा 9वा ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहेत त्यांनी ते 4 मार्कांचे प्रश्न वगैरे असतात बघा, त्याच्यामध्ये त्याच्यातले असतात 7वा 8वा 9वा. त्याच्यामुळे ते प्रश्न एक्स्ट्राचे तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचे. सांगितलंय तेवढं तरी परफेक्ट करा, त्याच्या व्यतिरिक्त केलं तर काय नको म्हणणार नाही. 3.4 मी वर्गामध्ये इतका व्यवस्थित समजावून दिलेला आहे, सोडवून दिलेला आहे. तुम्ही एखादी जरी ओझरती नजर टाकली ना तरी तुम्हाला आउट ऑफ मिळतील, कारण ह्याच्यामधले नाही वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला असू शकतात, नाही असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक फोकस करा. त्यानंतरचा फायनान्शियल प्लॅनिंग आहे का त्याच्यात CGST आणि SGST कसे काढायचे असतात, म्हणजे एक राज्याचा आणि एक केंद्राचा असतो ना, तर ते SGST आणि CGST आहे. त्याच्यावरती ना 4.1 मधले तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे कोणते असे 6वा प्रश्न पूर्ण सोडवा. 6वा सोडवला ना तर वरचे सगळे सोपे आहेत ते सुटून जातील. 6वा एक प्रश्न जरी तुम्ही परफेक्ट कसा सोडवायचा आहे लक्षात ठेवला, असंही मी 4.1 मधले सगळे एक्झाम्पल सोडवून दिलेत. 4.1च काय अगोदरचे सुद्धा मी सगळे सोडवून दिलेले आहेत. फक्त आता तुम्ही काय करा, एकदा तर तुमच्या हाताखालून घालवा. असं डायरेक्ट ब्लँक एक्झामला जाऊ नका, काहीच आठवणार नाही असं व्हायला लागतं, कारण अगोदर आपण कितीही वर्षभर केलं असलं ना तर रिव्हिजन खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे एकदा तरी हे सगळे एक्झाम्पल तुम्ही हाताखालून घालवा. त्यानंतरचा 4.1 मधला CGST SGST पहिला 6वा प्रश्न तुम्ही सोडवून घ्या आणि त्याच्यानंतर मग वरचे प्रश्न गणाय ओझरती नजर टाका, त्याच्यावर डिपेंड असल्यामुळे ते सुटून जातील तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट 6वा प्रश्न कसा काय करायचा. 6वा म्हणजे तो सोडवला ना ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे वर्गामध्ये, नाही असं नाही, क्लासमध्ये आल्यावर झालेलं आहे तुमचं. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते सोडवून बघायचे पाठीवर. रिव्हिजन म्हणजे गणितं वाचायची नाहीत, पाटीवरती सोडवून बघा, वहीवरती सोडवून बघा, तरच तुम्हाला एक्झामला आठवतील. नाही तुम्ही म्हणणार हा नुसतं वाचलंय, ते वाचलेलं आठवत नसतात गणितातल्या स्टेप्स.
त्याच्यामुळे तो परफेक्ट करून जा. 4.2 मधले पण त्याच टाईपमध्ये आहेत, म्हणजे हे अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. एक दोन एक्झाम्पल त्याच्यातले नजरे खोलून घालवा. अगदीच काही सगळी सोडवायची वगैरे तुम्हाला गरज लागत नाही. त्यानंतर 4.3 आहे का, 4.3 मधले अगदी तुम्हाला काय फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, प्रीमियम वगैरे काढायचं आहे. फक्त ह्याच्यातले फॉर्म्युले तेवढे बघा, जेणेकरून असं नको व्हायला की अरे मार्केट व्हॅल्यू बरोबर काय होतं, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम होतं का, प्रीमियम बरोबर काय होतं, असं व्हायला नको. म्हणून फक्त तो एकदा बघा. त्याच्यातले एखाद दुसरं एक्झाम्पल जरी त्याच्याशी रिलेटेड सोडवलं ना तरीसुद्धा तुम्हाला आठवेल. इतका काय तो टफ टॉपिक नाही. 4.4 मधला तिसरा चौथा प्रश्न व्यवस्थित करायचा. तिसरा आणि चौथा करा. तिसरा चौथा व्यवस्थित प्रश्न करायचा. प्रोबॅबिलिटीवरती फिक्स एक प्रश्न 100% पेपरला येणार आहे, असणारच प्रोबॅबिलिटीवरती. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी डोळे झाकून करायचा नाही आहे, अगदी परफेक्ट तुम्हाला जमेलच आणि केलाच पाहिजे. त्याच्यासाठी काय करा तुम्ही, 5.1 मधले पहिला काय करा, उलटं सोडवत या. 5.1ला नाही पटकन सुटण्यासारखं आहे, त्याच्यामुळे 5.1 आहे का तो लई बघत बसू नका. त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, 5.2 सोडवून घ्यायचा, 5.3 सगळा सोडवून घ्यायचा, 5.2 5.3 परफेक्ट करायचे आणि मग 5.1ला यायचं. कारण त्याच्यातलं एक एक्झाम्पल आहे पेपरसाठी, परत सांगितलं नाही असं व्हायला नको. परत 5.4 पण ओझरता बघून घ्या, कारण तुम्हाला एक्झामला आठवणार नाही की सम ऑफ द डिजिट्स ऑफ द अप्पर फेसेस, म्हणजे दुसरा प्रश्न आहे का, दुसरा एक परफेक्ट करा. त्या टाईपचेच आहेत. परत कार्डवरचा एक असणार आहे, कार्डवरचे आणि डाईसवरचे. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटीवरती फिक्स प्रश्न आहे, सांगितलं नाही म्हणू नका, करा व्यवस्थित. त्यानंतरचं बघा स्टॅटिस्टिक्स, मेन मेडियन आणि मोड. मेडियनवरचं एक एक्झाम्पल फिक्स आहे, मेडियनचा फॉर्म्युला व्यवस्थित बघून जायचा आणि त्याचं कॅल्क्युलेशन मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं ते व्यवस्थित करा. परत मेडियनसाठी असा फॉर्म्युला होता बघा, मेडियनला तो एल प्लसवाला, एल प्लस n/2 मायनस CF डिवायडेड बाय F मल्टिप्लाय बाय H आहे. तर तो फॉर्म्युला तुम्ही परफेक्ट करायचा आणि त्याच्यात सोडवायच्या स्टेप्स आहेत का ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायसाठी आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित बघून जा. मेडियन कसा काढायचा आहे, मेडियनशी संबंधित 1-2 एक्झाम्पल सॉल्व करून बघायचे. एकदा कसं आहे, क्लासमध्ये जरी शिकवताना तुम्ही मी बोर्डवर सोडवून दिलेले आहेत, परत तुम्ही एकदा सराव केलेला आहे, परत आपलं टेस्टला सरावाच्या वेळेस पण झालेलं आहे, तरीसुद्धा पेपरला तुम्हाला एकदा हाताखालून जाण्यासाठी ना त्याच्या स्टेप्स ह्या तुम्हाला बघाव्याच लागणार आहेत. त्याच्यामुळं मेडियन फिक्स करायचा. त्यानंतरचा त्याचे क्लास कंटिन्युअस कसे करायचे आहेत का नाही ते नीट बघून घ्यायचं, नाही परत तो घोळ करू नका. म्हणजे समजा आता 200 ते 209 आहे आणि डायरेक्ट परत 210 ते 219 आहे, तर तुम्हाला तो 200तनं 0.5 मायनस करायचं आणि 209 मध्ये 0.5 ॲड करायचं. तर हा क्लास कंटिन्युअस आहे का नाही हे बघूनच तुम्हाला पुढचं सोडवायचं आहे, हे विसरायचं नाही. त्यानंतर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीवरचा एक प्रश्न आहे, त्याच्यामुळे तो फिक्स करायचा. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीनं वर्ण खाली सोडवत यायचं, म्हणजे पहिला आहे तसा लिहायचा, परत दुसऱ्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. समजा आता पहिलं दिला आहे 4 आणि सेकंड आहे 20, तर पहिला 4 ॲज इट इज ठेवायचा, 20 + 4 करायचा 24. त्यानंतर 24 मध्ये पुढचा काही 30-50 असेल तर तो ॲड करायचा. तशा पद्धतीनं ते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अप्पर लिमिट विचारल्या का, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस ते लोअर लिमिट, हे सुद्धा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं दोन्ही बघून घेणं खूप गरजेचं आहे, ते बघा. त्यानंतर बघा 6.1 आहे का, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आहेत. एक अझ्युम्ड मीन मेथड आहे, दुसरा आहे तो डायरेक्ट मेथड आहे आणि तिसरा स्टेप डेविएशन मेथड. असे 3 प्रकार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग काय सगळंच करायचं का, ह्याच्यातलं एखादा प्रश्न असू शकतो, जरी तो ऑप्शनल असेल नसेल, कधी कधी कंपल्सरी पण असू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या तिन्ही मेथडचे फक्त फॉर्म्युले बघून जा ना, काय अवघड आहे सांगा. फक्त फॉर्म्युले बघून जावा आणि त्याला कॉलम कुठले कुठले करायला लागणार आहेत हे एकदा तुमच्या डोळ्याखालून. आणि कसं होतं, एक्झाम्पल बघितलं नाही आपल्याला हे एक्झाम्पलला काय करायचं हे एक्झॅक्ट लक्षात येतं, म्हणजे येतंच. अगदी काय त्याच्यातले शिकवताना सुद्धा काय आम्ही सगळं पाठांतर नाही करत ना, पण एक्झाम्पल बघितलं की आपल्याला आठवतं बाबा की हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी सूट होतोय, किंवा ह्याच्यामध्ये हे क्लास दिलेलं नाही आहेत, ह्याच्यामध्ये ही कमतरता आहे, तर हा पण फॉर्म्युला वापरू शकतो. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मेथड, अझ्युम्ड मेथड आणि तिसरी स्टेप डेविएशन मेथड आहे, तर त्या तिन्हीपैकी तुम्हाला एक एक करून जायचं आहे. मेडियनचं फिक्स करायचं, मोडचा पण एक प्रश्न फिक्स करायचा. मेडियन मोड आता तुम्हाला क्लासचं कंटिन्युअस आहेत का नाही ते बघितल्याशिवाय तर सोडवायला नाही येणार, त्याच्यामुळे तो चेक करायचा. मेडियन करा परफेक्ट, मोडसुद्धा
मेडियन, मोड ह्यांची सूत्र व्यवस्थित करायची. तुम्हाला बऱ्याच वेळा नाही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा जरी असलं तरी तुम्हाला सोडवण्याच्या पद्धती माहीत असायला पाहिजेत. म्हणजे आता समजा वर फॉर्म्युला दिलाय पण F1 बरोबर काय घ्यायचं, F0 म्हणजे काय घ्यायचा, L बरोबर काय घ्यायचं असतं, 2F1 म्हणजेच काय असतं किंवा F2 बरोबर काय घ्यायचं, H म्हणजे काय असतं हे तर माहीत असायला पाहिजेत ना. नाहीतर तुम्ही असं म्हणणार काय त्या ॲक्टिव्हिटीज तर पूर्ण करायचे पण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू माहीत असायला पाहिजेत ना अगोदर. मग ते कधी कळणार आहे, जर त्याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल सॉल्व करून बघितलं तर. हार्डली 1-2 तासात तुम्हाला नाही सगळं रिव्हिजन आरामात होऊ शकतं ह्याची गॅरंटी माझी असेल. कारण ज्यांनी वर्षभर लक्ष दिलंय, ज्यांनी वर्षभर क्लासच्या फेऱ्या घातलं त्यांना 100% हे जमणार आहे. बिलकुल अवघड नाही. त्याच्यामुळे ते करा. कारण क्लासमध्ये शिकवताना बोर्डवरती सगळे एक्झाम्पल सोडवून दिलेले असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा सोडवायला लावलेली असतात आणि परत पुन्हा तुम्ही सोडवून झालं म्हणजे प्रॅक्टिस सेटमध्ये ॲज अ टेस्ट असल्यासारखं तुम्ही सोडवलेले असतात. म्हणजे सोडवायला सांगितलेले असतात. आता ज्यांनी प्रामाणिकपणे केले त्यांना हे काही रिव्हिजन जास्त नाही आहे. त्याच्यामुळं जरी तुम्हाला सुट्टी असली नसली तो नंतरचा भाग आहे. म्हणजे पेपरच्या वेळेस जरी सुट्टी 1-2 दिवसाची जरी असली त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मॅथ्स पार्ट 1 असू दे किंवा पार्ट 2 असू दे तर त्याच्यातलं सगळं रिव्हिजन आरामात होऊ शकते. सगळे फॉर्म्युलेज वगैरे बघून आणि सोडवून सुद्धा त्याच्यातली गणितं होऊ शकतात. फक्त प्रत्येकातलं एक 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 तुम्हाला आठवण्यासाठी सोडवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्याच्यासाठी ग्राफवर प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं करायचं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. त्यानंतर विदाऊट हे पण आहेत बघा, ते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण विदाऊट हिस्टोग्राम आहे. हिस्टोग्राम वापरून आहे. परत तो एक तुम्हाला पाय चार्ट आहे बघा, तर तो पाय चार्ट व्यवस्थित करायचा. पाय चार्टवरचा एक प्रश्न फिक्स आहे त्याच्यामुळे तो करून घ्यायचा. पाय चार्ट काढताना कसे कसे अँगल दाखवायचे आहेत ते वहीत प्रॅक्टिस करायचं. मी अगदी तुम्हाला जवळ बसवून घेऊन सांगितलेले आहेत की ग्रुप करून तुम्हाला कसे सोडवायचे असतात, कसे अँगल्स वगैरे घ्यायचे ते. त्याच्यामुळे तो नीट व्यवस्थित एकदा नोटबुकमध्ये बघायचा. त्याच्यामध्ये पण सेंट्रल अँगलमध्ये तुमचा गोंधळ होतो की काढायचा कसा, ज्याला आपण नाही का केंद्रीय कोण वगैरे म्हणतो, तर तो व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्यायचा. केंद्रीय कोण आल्याशिवाय तर तुम्हाला पुढचे अँगल सुटणार नाहीत. त्याच्यामुळे पाय चार्टवरचा एक प्रश्न फिक्स असणार आहे तो करूनच जायचं. त्याच्यात एक्सक्यूज अजिबात नाही करायचा. तुम्हाला जमलाच पाहिजे तो. त्याच्यामुळे तो परफेक्ट करा. त्याच्यासाठी तुम्हाला पाय चार्टवरचे बघा कुठले प्रश्न बघायचे आहेत. 6.6 मधला नाही, 6.6 पूर्ण तुम्हाला पाय डायग्रामवरती आहे. त्याच्यामुळे कुठलं पण एक सोडवा आणि त्याच्यासाठीच नाही 6वा एक प्रश्न आहे बघा, वरचे त्याच्यातले एक कुठलाही सोडवा आणि 6वा प्रश्न फिक्स बघून जायचं. कारण त्याच्यामध्ये असं इफ द इन्व्हेस्टमेंट इज शेअर इज ₹2000 आहे तर फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट वगैरे असे जे 4 प्रश्न दिलेले आहेत ते परफेक्ट करून जायचं. पाय चार्टवरचं सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न सोडवून जायचं. त्याला फॉर्म्युला काय आहे, गुणिले 360 आहे का, गुणिले काय करायचं आहे, म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय घ्यायचं, डिनॉमिनेटरमध्ये काय घ्यायचं, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल त्याचं सोडवून जायचं. मी म्हणत नाही तुम्हाला की सगळं सोडवून होणार आहे का, सगळं नाही होणार, तो भाग वेगळा. पण किमान मी जेवढं सांगितलंय तेवढं तरी परफेक्ट करा आणि त्याच्यातनं जर वेळ मिळाला तर तुम्ही बाकीचं केलं तरी चालेल. मी असं म्हणत नाही की मी सांगितलंय आणि सगळंच तुम्हाला पेपरला येणारच आहे असं नाही म्हणता येणार. पण त्याच्याशी रिलेटेड असं असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं सांगितलंय ते तरी परफेक्ट करायला हरकत नाही आणि त्याच्यातनं पण वेळ मिळाला तर तुम्ही बाकीचे सुद्धा क्वेश्चन्स करा. अगदी सांगितलंय म्हणून फक्त ह्याला फक्त टिळा लावू नका. बाकीचे पण प्रश्न तुम्ही करा आणि हाताखालून घालवायचं. त्याच्या शेजारचे वगैरे प्रश्न असतात, मग एखादा दुसरा आपल्याला शंका वाटली बाबा की हा सोडवून बघूया तर सोडवा. आणि ज्यांना अगदी 40 पैकी 40 आउट ऑफ पाडायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित सगळे करायचे. त्याच्यात नो एक्सक्यूज आलंच पाहिजे तुम्हाला. कारण 4-4 मार्कांचे प्रश्न सुटणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीने जावा. त्यानंतर ते AP मधले तुमच्या लक्षात आलेले आहेत कुठले सोडवायचे ते सम वगैरे सांगितलेत मी प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधला. तुम्हाला महत्त्वाचं काय काय करायचं आहे ते तेवढे क्वेश्चन व्यवस्थित करा. त्याच्या पलीकडे पण तुम्हाला वाटलंच अजून काय IMP आहेत किंवा PYQs वगैरे जरी बघणार असला तर बघा, ते सुद्धा केले तरी चालतात. पण एक काम करा, पहिले जेवढे मी सांगितलेत का नाही तेवढे परफेक्ट करा आणि ते झाले ना तर मग दुसरे करा आणि होतीलच. मी सांगितलेले का असे खूप जास्त सांगितलेले नाही आहेत, तेवढा तुमचा पेपर कवर होऊ शकतोय. फक्त व्हॅल्यू बदलतील, तो भाग वेगळा, पण किमान तेवढे तरी तुम्हाला प्रश्न सुटणार आहेत ह्याची गॅरंटी माझी असेल. ते डिटर्मिनंट वगैरे फिक्स असणार आहे, क्रॅमर्स रूल आहे, ग्राफवरचा प्रश्न आहेच आहे.
त्यानंतर nth टर्म काढायचा आहे. प्रोबॅबिलिटीवरती फिक्स प्रश्न आहे, तो करूनच जायचं, प्रोबॅबिलिटीला एक्सक्यूज नाही. मी वारंवार तेच रिपीट करते. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशनमधला एक आहे तो सोडवायचा. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, क्रॅमर्स रूल आहे. त्यानंतरचा तुम्हाला पायचार्टवरचा करायचाच आहे, प्रोबॅबिलिटी करायचंच आहे. त्यानंतर ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधलं सम काढायचे असते. सम किंवा तुम्हाला nth टर्म वगैरे असतात बघा, तर त्या सम किंवा nth टर्मवरती प्रश्न आहेत, तो एक व्यवस्थित परफेक्ट करायचा आहे. फायनान्शियल प्लॅनिंगमधलं ESGST CGST वगैरे असतात बघा, तर ते प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. परत सांगितलं नाही म्हणू नका की एवढंच झालं किंवा तेवढंच झालं, त्याच्यामुळे ते परफेक्ट करा. त्यानंतर 1.4 मधलं तुम्हाला 4 मार्कांचे जे प्रश्न 1/x + y 1/x - y ह्याच्याबद्दल कशा व्हॅल्यू पुट करायच्या आहेत ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर असे जेवढे प्रश्न आहेत तेवढे सांगितलेले परफेक्ट करा. त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही करा. पहिले तुमच्याकडे जर PYQs वगैरे असतील तरी ते केले तरी चालतील, किंवा क्लासमध्ये टेस्ट वगैरे झालेले आहेत त्यासुद्धा तुम्ही रेफर करून बघा आणि तेवढे प्रश्न पाटीवर सोडवून बघायचे किंवा वहीवर सोडवून बघायचं. असं म्हणायचं नाही फक्त वाचलेत वगैरे, वाचून गणित सुटणार नाही, त्याला स्टेपला मार्क असतात. त्याच्यामुळे तुमचे स्टेप वाईज मार्क्स मिळण्यासाठी व्यवस्थित पेपरवरनं वरचे एक जरी स्टेप चुकली ना तर खाली चुकत जातं. समजा आता क्रॅमर्स रूल आहे, जर तुमचा डिटर्मिनंट चुकला ना तर खाली तुमचं चुकणारच आहे, कारण dx अपॉन वगैरे हे कसं सॉल्व करणार, dy वगैरे, मग xy ते dx dy ची व्हॅल्यू चुकल्या तर खाली x आणि y च्या किमतीच तुम्हाला निघणार नाहीये. त्याच्यामुळे तो परफेक्ट करा. चला थांबूयात.